मुक्ताबाई मुक्ताबाई सोपाद ज्ञानदेव मुक्ताबाईचा गजर करत आदिशक्ती संत मुक्ताबाईची पालखी 6 जून रोजी मुक्ताई नगर इथून निघालेली आहे। आपण बघू शकतो की आज रोजी या मुक्ताबाईच्या पालखीचं आगमन जे आहे ते बुलढाणा शहरामध्ये झालेलं आहे। हजारो वारकरी जे आहेत ते या मुक्ताबाईच्या पालखीसोबत चालताना दिसत आहेत। ना कुठला उन्हाची तमा, ना पावसाची तमा, ना कुठल्या थंडीची तमा करत मुक्ताबाईच्या पालखीसोबत हजारो भाविक हे पंढरपूरला या ठिकाणी दरवर्षी जात असतात। जवळपास 3 शतकांची ही परंपरा आहे। म्हणजे यावर्षी 318वं वर्ष आहे या पालखीचं। जी मुक्ताबाईची पालखी ही मुक्ताईनगरवरून पंढरपूरला निघालेली आहे। जवळपास 1 महिन्याचा प्रवास करत म्हणजे 1600 किलोमीटरचा पायी प्रवास करत 1 महिन्याचा हा प्रवास आहे। आणि हा पायी प्रवास करत असताना कुठल्याही प्रकारचा त्रास या वारकऱ्यांना या ठिकाणी होत नाही। वारकरी फक्त आदिशक्तीचा गजर करत हे पंढरपूरला या ठिकाणी निघालेले आहेत। आषाढी सोहळ्याला ही पालखी त्या ठिकाणी पोहोचत असते आणि या पालखीला जवळपास मानाचा मान आहे की जोपर्यंत ही पालखी पंढरपूरला पोहोचत नाही तोपर्यंत कोणतीही पालखी ही पंढरपूरला जात नसते। अशा प्रकारचा हा मानाचा सोहळा आज पाहण्यासाठी लाखो भाविक हे पंढरपुरात सुद्धा या ठिकाणी दाखल होत असतात। अशा प्रकारची ही जी पालखी जी आहे आदिशक्ती मुक्ताबाईची सध्या या ठिकाणी बुलढाणा शहरामध्ये दाखल झालेली आहे। आज रात्रीचा मुक्काम जो आहे तो बुलढाणा शहरामध्ये असणार आहे आणि उद्या पालखी पुढच्या मुक्कामाला या ठिकाणावर निघणार आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, टीव्ही9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।